नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सणासुदीचे दिवस आहेत आणि अशा वेळेला मला असं वाटतं की माणसाची सगळ्यात मोठी संपत्ती कुठली तर ते म्हणजे त्याचं सुदृढ आणि निरोगी शरीर. होतं काय, जोपर्यंत आपण आजारी पडत नाही, काही दुखणं सुरू होत नाही, तोपर्यंत आपण सगळेजण निवांत असतो. पण ज्यावेळी एखादा आजार उद्भवतो किंवा एखादा अवयव दुखू लागतो तेव्हा आपल्याला त्या अवयवाची किंमत कळते. तोपर्यंत आपण लक्षच देत नसतं, आपण आपल्या शरीराला टेकन फॉर ग्रँटेड म्हणून चाललेला असतो. पण सुदृढ शरीर किंवा प्रत्येक अवयव निरोगी असणं, व्यवस्थित असणं हे किती महत्त्वाचं आहे हे आजारी पडल्यानंतरच कळतं. खरं तर मला आजार व्हावेत म्हणून हे बोलायचं नाही आहे, तर आजार होऊ नयेत किंवा एखादा आजार झाला तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे याच्याबद्दल जनजागृती म्हणून आजचा एपिसोड करतोय. संधिवात हा शब्द अनेकांनी ऐकला असेल. आपल्याकडं संधिवाताचे अनेक रुग्ण आढळतात आणि दिवसेंदिवस ते रुग्ण वाढत चाललेले आहेत. संधिवात म्हटलं तर तसा जुना आजार आहे आणि पूर्वीच्या काळी एका विशिष्ट वयानंतर संधिवात होतो असा एक समज होता. पण गेल्या काही वर्षामध्ये संधिवात हा कोणत्याही वयोगटामध्ये उद्भवतोय असं दिसून येते. सध्या जे काही नवनवीन आजार येत आहेत त्याच्यामधलं प्राथमिक लक्षण असतं ते म्हणजे अंगदुखी. आणि मग अंगदुखी आणि संधिवात याच्यामध्ये नेमका काय फरक आहे, संधिवात कसा ओळखायचा, संधिवात पूर्णपणे बरा होऊ शकतो का, असे अनेक प्रश्न मला आज विचारायचे, समजून घ्यायचे. 12 ऑक्टोबरला जागतिक संधिवात दिन झाला आणि त्यानिमित्तानं संपूर्ण ऑक्टोबर महिना हा संधिवाताबद्दलच्या जनजागृतीचा असतो. आणि म्हणून मी सुद्धा ठरवलं की संधिवात या म्हटलं तर जुन्या पण त्याच्यामध्ये जे काही नवनवीन बदल होत चालेत या आजाराबद्दल आपण माहिती करून घेऊया आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा देऊया. आणि म्हणून मी आज आमच्या स्टुडिओमध्ये बोलवलेले आहेत संधिवात तज्ज्ञ डॉक्टर कुणाल पाटील सर यांना. त्यांचं मी स्वागत करतो. नमस्कार सर, सुरुवातीला म्हटलं त्यानुसार संधिवात हा शब्द सगळ्यांना ऐकून माहिती आहे. विशेषतः आजी आजोबा यांच्या वयोगटातले जे लोक आहेत ते अनेक जण वयोनुसार आता माझे गुडघे दुखत आहेत, माझे पाय दुखत आहेत, माझे खांदे दुखत आहेत, हात दुखत आहेत हे म्हणत असतात. संधिवात हा आजार नवीन नाही आहे, पण संधिवाताच्या बरोबरीनं गाऊट किंवा अन्य काही आजार जे उद्भवत आहेत हे मात्र शब्द नवीन आहेत. मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की संधिवात म्हणजे नेमकं काय? जसं तुम्ही आता म्हटला की संधिवात हा आजार आहे, तर हा थोडासा चुकीचा लोकांचा समज आहे. बरं. संधिवात हा आजार नाही, संधिवात एक लक्षण आहे. संधिवात म्हणजे काय, तर बरं. सांध्यांना येणारी सूज. ठीक आहे, तर हे सूज किंवा हे संधिवात नावाचं लक्षण हे साधारणतः 100हून वेगवेगळ्या आजारामध्ये सापडलं जातं. बरं. सर्वात कॉमनली सापडले जाणारे म्हणजे आपले सुजेचे संधिवात, जसे आमवात, गाऊट, युरिक ॲसिडचा त्रास. जसं जंतू संसर्ग झाला, उदाहरणार्थ चिकनगुनिया, डेंग्यू, त्यांच्या देखील मध्ये हे सांधेदुखीचं लक्षण हो. तर हे संधिवात हा आजार नाही, संधिवात हे लक्षण आहे आणि हे वेगवेगळ्या आजारामध्ये दिसलं जातं. अरे बापरे. त्यामुळे म्हणजे आमची मूलभूत कल्पना जी होती तीच तुम्ही खोडून काढलीत की संधिवात आजार नाही तर ते लक्षण आहे. म्हणजे कोणत्या ना कोणत्या आजाराचं लक्षण म्हणजे संधिवात. पण मराठीमध्ये आपण संधी समास असे शब्द ऐकतो, तर संधिवात या शब्दाची संधी काय आहे? संधी आणि वात. वात हा संस्कृत शब्द आहे, त्याला म्हणजे येणारी सूज, त्याला इंग्लिशमध्ये आपण इन्फ्लामेशन असं म्हणतो. ओके. संधी म्हणजे सांधा, म्हणजे दोन हाडं एकत्र येतात. उदाहरणार्थ गुडघा, ज्यात पायाचं खालचं हाड आणि वरचं हाड एकत्र येतं आणि तो सांधा तयार होतो. ओके. त्याला संधी म्हणतो आणि या संधीला किंवा सांध्याला येणारी सूज म्हणजे संधिवात होय. अच्छा. पण मग आता तुम्ही म्हणतात की गाऊट आणखीन युरिक ॲसिड, तर मुळात युरिक ॲसिड शरीरातलं वाढलं की गाऊटचा त्रास होतो असं म्हणतात. करेक्ट. मग गाऊट आणि संधिवात यांच्यामध्ये काही साम्य आहे का, अंतर्गत रिलेशन आहे का काही? आहे ना. जसं म्हटल्याप्रमाणे संधिवात हे एक लक्षण आहे, तर सांधे दुखणं हे गाऊटचं एक लक्षण आहे. गाऊट हा संधिवाताच्या सुजेच्या संधिवाताच्या प्रकारामध्ये मोडतो. तर संधिवाताचे आजाराचं वर्गीकरण प्रामुख्याने 2 प्रकारे आपण करतो. एक सुजेचा संधिवात आणि दुसरा झिजीचा संधिवात. जसं तुम्ही म्हटला की आपले आजी आजोबा आहेत, आपले उतारवयातली लोक आहेत, जे लोक नेहमी म्हणतात की बाबा माझे गुडघे दुखतात, माझे हात दुखतात, हे झिजीच्या संधिवातामध्ये मोडतं. म्हणजे ही वयोमानानुसार होणारी झिजीज आहे. उतारवयात येणारी झीज हा त्यातला प्रकार. दुसरा जो प्रकार आहे ज्याला सुजेचा संधिवात म्हणतो, हे जे आजार आहेत हे रोगप्रतिकारक शक्तीनं होणाऱ्या आजारामध्ये मोडले जातात. त्यामध्ये गाऊट हा प्रकार होतो. जसं आपण म्हटलं गाऊट बाबत आपण जर विचारताय, गाऊट म्हणजे काय, तर युरिक ॲसिड वाढल्यामुळे होणाऱ्या संधिवाताला गाऊट असं म्हणतो. पण म्हणजे गाऊट आणि संधिवात हे तसे चुलत भाऊ आहेत? चुलत भाऊ म्हणजे गाऊटच्या म्हणजे आता तुम्ही संधिवात त्याचं आडनाव म्हणाल आणि गाऊट हे नाव म्हणाल. अच्छा. बर. तर त्यातलाच एक प्रकार आहे. तर आमवात संधिवात, गाऊट संधिवात, लुपस संधिवात, ही नावं आडनावं असलेली एकमेकांचे प्रकार आहेत. अच्छा.
पण मग आता तुम्ही म्हटल्यानुसार संधिवाताचे प्रामुख्यानं 2 प्रकार, एक झिजेपासून होणारा आणि एक सुजल्यामुळे संधी होणारा. सुजल्यामुळे होणारे कोणकोणते आहेत? सुजलेल्या संधिवातामध्ये प्रामुख्याने जो सगळ्यात कॉमनली किंवा सामान्यतः सापडला जाणारा जो आजार आहे त्याला आपण आमवात म्हणतो. अच्छा. दुसरा आहे गाऊट, बर. लुपस. लुपस म्हणजे त्याला एसएलई पण म्हटलं जातं, त्याला मराठी शब्द माझ्याकडे नाहीये. बर. आणि युरिक ऍसिडमुळे जाणारा गाऊट. हे 4-5 जे प्रकार आहेत, 4-5 जे महत्वाचे प्रकार आहेत, हे सुजेच्या संधिवातामध्ये मोडले जातात. अच्छा. पण आता गाऊट हा प्रकार अनेकांमध्ये वाढायला लागलाय. रेड मीट म्हणजे लाल मांस खाल्ल्यामुळं युरिक ॲसिड वाढतं असं म्हटलं जातं. पण अनेक लोक शाकाहार घेतात, कोणत्याही पद्धतीचं मद्य घेत नाहीत, तरी सुद्धा त्यांना गाऊटचा त्रास होतो. कित्येक शाकाहारी लोकांना आता गाऊटचा आजार व्हायला लागला. त्याचं कारण काय? गाऊटचा आजार होण्याआधी गाऊटची पहिला आपण लक्षणं बघणं गरजेचं आहे. ते का होतं हे बघणं हे देखील गरजेचं आहे. बरं. तर गाऊट या आजाराची लक्षणं काय? गाऊट या आजारामध्ये आपला सांधा प्रचंड प्रमाणात सुजला जातो. म्हणजे एखादा सांधा पकडतो, पायाचा पकडेल किंवा बोटाचा पकडेल, हो. अशक्यप्राय वेदना असतात, अत्यंत वाईट दुखतं. मगाशी सुरुवातीला म्हटलं तसं, जोपर्यंत एखादा अवयव दुखत नाही तोपर्यंत आपल्याला त्या अवयवाची किंमत असत नाही. म्हणजे एवढीशी करंगळी असती, पण एकदा जर का ती गाऊटमुळे दुखायला लागली, टाचेचा म्हणजे तळव्यावरची जी टाच असती ती जर दुखायला लागली तर प्रचंड वेदना होतात. मी अनुभवलेले आहेत. गाऊटचा त्रास काय असतो हे गाऊट झालेल्या माणसालाच माहीत असतं. नक्की. पण मग आता तुम्ही म्हटलं असं की मग जो शाकाहारी माणूस आहे त्याला पण गाऊट होऊ शकतो? होऊ शकतो. कारण कसं आहे की युरिक ऍसिड हे आपल्या शरीरात तयार होत असतं. अच्छा. तर हे शरीरात जर युरिक ऍसिड तयार व्हायची प्रक्रिया जर वाढली किंवा शरीरातून युरिक ऍसिड बाहेर टाकण्याची प्रक्रिया जर कमी झाली तर ते युरिक ऍसिड शरीरात साठून राहतं. एका सर्टन लेवलच्या वरती गेलेलं ते युरिक ऍसिड जर आपल्या सांध्यांमध्ये जमा झालं तर तुम्हाला गाऊटचा त्रास हा होऊ शकतो. नुसतंच युरिक ऍसिड वाढलंय आणि सांधे दुखतात म्हणजे गाऊट नाही. हे वाढलेलं युरिक ऍसिड तुम्हाला डायबिटीज, ब्लड प्रेशर या रुग्णांमध्ये देखील सापडतं. किंवा जर तुम्ही एक 3-4 दिवस नॉनव्हेज किंवा मांसाहारी जेवण केलं असेल, एक 10 दिवसांना जरी तुम्ही चेक केलं तर तुम्हाला ते युरिक ऍसिड वाढलेलं सापडेल. पण ते वाढलेलं युरिक ऍसिड आणि दुखलेले जर सांधे त्याचं जर गाऊट सारखं जर लक्षण असेल तर त्याला आपण गाऊट म्हणतो. जसं शाकाहारी लोकांमध्ये तुम्ही म्हटलं की गाऊट का होतं, त्यामुळे आता नॉनव्हेज पण खात नाही, मद्य पण खात नाही, त्या लोकांमध्ये गाऊट का होतं तर बऱ्याच वेळा डायबिटीस आणि ब्लड प्रेशरमध्ये मुळे तुमची युरिक ऍसिड तयार करण्याची क्षमताही वाढत जाते. ओके. प्लस एक वजन देखील हा भाग आहे की ज्याच्यामुळे तुमचं युरिक ऍसिड वाढलं जातं. नॉनव्हेज नसेल तरी तुमची जे जंक फूड म्हणतो, बर्गर, पिझ्झा, सोडा, या कारणाने देखील तुमचं युरिक ऍसिड हे वाढू शकतं. सो युरिक ऍसिड वाढण्याची क्षमता जर वाढली, जसं की डायबिटीज, ब्लड प्रेशर, जंक फूड, सोडा एक्सेट्रा, किंवा जर तुमचं युरिक ऍसिड बाहेर फेकायची क्षमता जर कमी झाली, काही लोकांच्या मध्ये एक जेनेटिकली ती असते की बाबा युरिक ऍसिड कमी प्रमाणात बाहेर फेकलं जातं, तर ते युरिक ऍसिड शरीरात जमा केलं जातं. अच्छा. आणि ते जमा झालेलं युरिक ऍसिड एकाच लेवलपर्यंत आपले शरीर ते सोसू शकतं. जर ते सोसू शकलं नाही तर ते कुठल्या तरी सांध्यामध्ये जाऊन बसतं आणि अशक्यप्रायप्रमाणे वेदना होऊ शकतात. पण शरीराला युरिक ऍसिडची गरज आहे का? म्हणजे जर ते व्यवस्थित नॉर्मल प्रमाणात असेल तर आवश्यक आहे का? युरिक ऍसिडची गरज आहे. बरं, युरिक ऍसिड हे आपल्या शरीरात आपल्या पेशी दररोज तयार होत असतात, मृत होत असतात. मृत पेशींपासून हे आपलं युरिक ऍसिड तयार होतं. अच्छा. त्यामुळे युरिक ऍसिडची पूर्ण थांबण्याची प्रक्रिया आपण जर करू शकत नाही. अच्छा. तयार होणं गरजेचं आहे. पण मग युरिक ऍसिडची लेवल वाढू नये म्हणून मग आहारामध्ये काही पथ्य पाळली पाहिजेत? जर आपण नॉनव्हेज किंवा याचं जर सेवन करत असाल किंवा मांसाहारी असाल तर लाल मीठ किंवा रेड मीठचं प्रमाण कमी केलं पाहिजे. आता आपण कोल्हापुरात राहतो, हो, मटण बंद करणं म्हणजे पेशंटचा अपमान आहे. तो म्हणजे ती एक शिक्षा असते. त्यामुळे मी त्यांना पेशंटना नेहमी म्हणतो की तुम्ही कोल्हापूरकर आहे, मी तुम्हाला सांगून म्हटलं परत तुम्ही माझ्याकडे येईल नाही येईल मला माहित नाही, तर मी तुम्हाला बंद करा म्हणत नाही, पण नक्की कमी करा. अच्छा. नुसतं मांसाहारावर ना ध्यान लक्षण ठेवता तुमचं वजन कंट्रोलमध्ये ठेवणं, जंक फूड, सोडा, तसेच जर तुमचे डायबिटीज, ब्लड प्रेशर सारखे काही आजार आहेत ते कंट्रोलमध्ये ठेवणं. कधी कधी गोळ्यांमुळे, उदाहरणार्थ ॲस्प्रिन किंवा काही ब्लड प्रेशरच्या काही गोळ्या असतात, त्याने देखील युरिक ऍसिड वाढलं जातं. तर त्या गोळ्या तुमच्या फॅमिली डॉक्टरकडनं किंवा तुमच्या ट्रीटिंग डॉक्टरकडनं चेंज करून घेणं देखील त्यावेळी ते गरजेचं असतं. ओके. आता आपण बोलूया आमवाताबद्दल. आमवात हा पण शब्द सगळ्यांनी ऐकलेला आहे, पण त्याची उत्पत्ती कशामुळे होते आणि आमवातामुळे नेमका त्रास काय होतो? आता आमवात हा शब्द आहे, हा थोडंफार लोकांनी चुकीचं घेतात. बऱ्याच वेळा लोक म्हणतात की मला ऍसिडिटी. तर आम हा संस्कृत शब्द आहे. आमचा अर्थ विष होतो. आम्ल आणि आम हा पूर्णपणे वेगवेगळे शब्द आहेत. तर आमवात हा सुजेच्या संधिप्रमाणे म्हटल्याप्रमाणे 2 प्रकार आहेत, सुजेचा संधिवात, जिजेचा संधिवात. आमवात हा सुजेच्या संधिवातामध्ये मोडला जातो. तर आमवात हा सामान्यतः सर्वात
सर्वसाधारणपणे कॉमनली सापडणारा जाणारा आहे आजार आहे. याचं लक्षण काय? जसं गाऊटला म्हटलं पाय अशक्यप्राय दुखतो, सुचतो. आम वातामध्ये काय होतात तर सांधे दुखतात, सुचतात, सकाळी उठताना त्रास होतो. विशेषतः हाताची बोटाची पेर असतात, जी सुरुवातीची पेर असतात, ही खूप या आजारामध्ये सुचतात. अच्छा. हे पेशंट साधारणतः स्त्रियांमध्ये 3 पटीने जास्त सापडतात पुरुषांपेक्षा. 30 ते 50 वयांमध्ये हा आजार जास्त सापडला जातो. पण गर्भापासून वृद्धापर्यंत हा आजार कोणाला येऊ शकतो. आमवात. त्यामुळं माझं वय कमी आहे, आता माझी लहान मुलं आहे, हा मुलगा लहान आहे, 2 वर्षाचा आहे, 3 वर्षाचा आहे, परवा 5 वर्षाचा मुलगा भेटला. त्याच्या वडिलांना की आई वडिलांना त्यांना कमीत कमी एक मला तासभर हे समजवण्यात झालं की हे आजार या वयात या लोकांना होऊ शकतात. मग त्या लोकांचा ॲक्सेप्टन्सच नव्हता की तुम्हाला नाही या वयात कमी तुमचं डायग्नोसिस नक्की बरोबर आहे का, निदान बरोबर केलेलं आहे का. तर ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की वय हे बंधन आणि लिंग हे बंधन आता हे राहिलेलं नाही आहे. जे आपण जीवनशैली जगतो किंवा जे आपण खातो, जे प्रदूषण आहे, ह्यात जी लाईन आहे ती पूर्णपणे बंद झालेली आहे. किंवा जे एकमेकांमध्ये आपण डिफरन्शिएट करत होतो की याच्यामध्ये होऊ शकतो, नाही होऊ शकत, ती गोष्ट पूर्णपणे नष्ट झालेली आहे. पण मला सांगा, सुरुवातीला म्हटलं त्यानुसार की अनेक आजारांचं लक्षण म्हणजे अंगदुखी असते. म्हणजे आता डेंग्यू असू दे, चिकुनगुनिया म्हणजे तर पूर्णपणे जॉईंट पेन हे आपण सगळेजण मानतो. मग चिकुनगुनियामुळे होणारी सांधेदुखी आणि संधिवातामुळे निर्माण झालेली सांधेदुखी यात फरक किंवा यातलं डिफरन्शिएट कसं करायचं? तर आता चिकनगुनिया म्हटलं, चिकनगुनिया आणि डेंग्यूचं प्रमाण खूप आहे. आणि गेल्या काही 2-3 वर्षामध्ये चिकुनगुनियाचे इतके रुग्ण सापडायला लागलेले आहेत. सो चिकुनगुनियामुळे अंगदुखी होतीये आणि ती पुढे 2-2, 3-3 महिने टिकतीये, अशी अनेक लोक आहेत. मग त्यांना संधिवाताची जास्ती शक्यता असते का, भीती असते का? म्हटल्याप्रमाणे संधिवात एक लक्षण आहे, बरोबर. हो. संधिवाताचं हे लक्षण चिकनगुनिया, डेंग्यू या आजारामध्ये देखील सापडू शकतं. बरं. तर बऱ्याचशा लोकांना म्हणजे साधारणतः चिकनगुनियाचे बरेचसे रुग्ण आहेत, त्यांना पहिले 7 ते 8 दिवस अंगदुखी होते. त्यानंतर जर आपले सांधे दुखत असतील तर त्याला चिकनगुनियामुळे नंतर होणारं संधिवात असं म्हटलं जातं. तर इतर संधिवात आणि चिकनगुनियामुळे होणाऱ्या संधिवातामध्ये फरक काय? तर चिकनगुनिया होणाऱ्या संधिवातामुळे सांधे वाकडे तिकडे होत नाहीत, जे इतर आजारामध्ये होऊ शकतात. हे आमचे सांधे दुखणं हे साधारणतः 3 महिने ते 2 वर्ष पर्यंत ते राहू शकतं. पण जर तुम्ही संधिवात तज्ज्ञांकडनं प्रॉपर योग्य वेळेत जर उपचार घेतले तर हा कालावधी अजूनही कमी होऊ शकतं आणि जे दुखण्याची तीव्रता असते ती देखील आपण कमी करू शकतो. तर जर आपले चिकनगुनिया आणि किंवा डेंग्यू झालाय किंवा तोही विषय सोडून द्या, आजकाल लोकांना काय झाले, लोकांची लक्षणं आहे की थंडी वाजून ताप आला, आम्ही तपासण्या केल्या, त्यात काही सापडलं नाही, पण आमचे सांधे आज 2 महिने झाले तरी दुखत आहेत. काय झालंय, गेले 1.5-2 वर्ष आपण कोरोनामुळे सगळे वैतागलेलो आहोत. कोरोनाचं लक्षण म्हणजे सुद्धा त्यातही अंगदुखी आहे, त्यातही ताप आहे. मी आज तुम्हाला बोलवण्याचं हे कारण आहे की कोरोनाबद्दलचे आम्ही अनेक एपिसोड केले. आता कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. तिसरी लाट येणार नाही, येऊ पण नाही, पण तरी सुद्धा कोरोना पेशंटमध्ये बऱ्यापैकी अंगदुखी दिसते. तर ही अंगदुखी आणि संधिवात यांच्यात काही परस्पर संबंध आहे का? किंवा सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे कोरोना असेल किंवा डेंग्यू असेल किंवा चिकुनगुनिया असेल, या काळात निर्माण होणारी अंगदुखी, सांधेदुखी ही परमनंट असत नाही, पण संधिवातामधली अंगदुखी, सांधेदुखी परमनंट असते. तर याचा कालावधी काही ठरलेला आहे का, की इतक्या कालावधीनंतर अंगदुखी, सांधेदुखी कायम असेल तर संधिवात होऊ शकतो, असं काही लॉजिक सांगतं का? नाही, तसं काही बोलता नाही. पण जर आपले चिकनगुनिया होऊन गेला आणि साधारणतः 2 वर्षापेक्षा जर आपले सांधे दुखत असतील तर त्याचं थोडं संधिवातामध्ये रूपांतर झाले असं म्हणू शकतो. अच्छा. कोरोनाबाबत जे तुम्ही बोलला की जे अंग दुखतं, बऱ्याच वेळा कोरोना याला लॉंग कोविड म्हणतात. ऍक्च्युली याला इंग्लिश शब्द लॉंग कोविड आहे. अच्छा. लांबला गेलेला कोविड याला असं म्हटलं जातं. तर हे संधिवाताच्या प्रकारामध्ये थोडं मोडत नाहीत. तर ही अंगदुखी जी आहे ही लॉंग कोविडमध्ये मोडते आणि ही साधारणतः 6 महिने ते 9 महिन्यापर्यंत ती बरी होऊन जाते. त्यात पण मुळात संधिवात पूर्णपणे बरा होऊ शकतो? संधिवात पूर्णपणे बरा होऊ शकतो, नाही होऊ शकतं, हे संधिवाताचा नेमका कोणता प्रकार आहे यावर अवलंबून आहे. अच्छा. म्हटल्याप्रमाणे 2 प्रकार असतात, झिजेचा संधिवात, सुजेचा संधिवात. त्यामध्ये आमवात, गाऊट, लुपस, पाठीचा संधिवात किंवा लुपस म्हणजे काय होतं नेमकं? लुपसमध्ये चेहऱ्यावर एक हा पण संधिवाताचा एक प्रकार आहे, ज्यात सांधे दुखतात, तुमचे केस गळू शकतात, चेहऱ्यावर एक फुलपाखरूसारखी रॅश येते, सारखं सारखं तोंड येतं, तुमच्या किडनीला, हृदयाला किंवा इतर अवयवांना देखील यामुळे सूज येऊ शकते. तर हा वेगळा एक लुपसचा प्रकार आहे. तर हे जे म्हटल्याप्रमाणे की बरं होऊ शकतं की नाही हे प्रकारावर अवलंबून आहे. आमवात हा साधारणतः 60% लोकांमध्ये कमी जास्त होत राहतो. 20% लोकांमध्ये तो कंटिन्युअस राहतो आणि 20% रुग्ण हे बऱ्यापैकी बरे होऊन जातात, म्हणजे त्यांना आजार परत व्हायची शक्यता नसते. रिएक्टिव्ह आर्थरायटिस हा जंतू संसर्गानंतर होणारा एक आजार आहे.
बरं. म्हणजे जर तुमच्या बऱ्याच लोकांचे लघवीला जळजळ होणे किंवा जुलाब लागणे यानंतर जर सांधे दुखत असतील किंवा सांधे सुजत असतील, हे आजार साधारणतः 1 वर्षभरानंतर ते बरे होऊन जातात. तर नेमका संधिवाताचा प्रकार कोणता, तर त्याच्यावर त्याचं बरं होणं न बरं होणं हे ठरलेलं असतं. पण मग तुम्ही याचं निदान कसं करतं की एखाद्या रुग्णाला अमुक अमुक प्रकारचा संधिवात आहे हे तुम्ही शोधता कसं? संधिवाताचं निदान हे प्रामुख्याने त्याच्या लक्षणांवरनं केलं जातं. ओके. बऱ्याच लोक एक 100 ते 200 पानांची ती लॅबोरेटरीची लिस्ट घेऊन येतात की आम्ही ह्या तपासण्या केल्या, आमचे सांधे जवळपास 2 वर्ष दुखत आहेत, तपासणीत काही सापडलेलं नाहीये आणि आम्हाला कोणी ट्रीटमेंट दिलेली नाहीये. तर संधिवाताच्या ज्या आपण तपासण्या केल्या जातो, ज्यात प्रामुख्याने रुमॅटॉइड फॅक्टर, अँटी-CCP, ESR, CRP अशा बऱ्याच तपासण्या आहेत. या तपासण्यांना आपलं एक लिमिटेशन आहे की एक मर्यादा आहेत. ते 100% सर्वांमध्ये दाखवतील असं, दोष दाखवतील असं नाही. उदाहरणार्थ आमवात. आमवाताच्या आजारामध्ये सुरुवातीला जर आपण तपासणी केली, रुमॅटॉइड फॅक्टर नावाची तपासणी जी असते, तर ती आमवाताच्या निदानासाठी आपण केली जाते. तर तीच तपासणी सुरुवातीला फक्त 70% लोकांमध्ये दोष दाखवते. अच्छा. त्यामुळे 10 पैकी 7 लोक हे उपचार घेतात, उरलेले 3 लोक अशीच भटकत राहतात, तपासणीत नाही, तपासणीत नाही. त्यामुळे जर तुम्ही तपासणीमध्ये आल्यानंतर जर तुम्ही इलाज द्यायचा ठरवलं तर तो पण ते पेशंट बेडरिडन होतात. त्यामुळे पेशंटची जी लक्षणं कुठली संधिवाताची, सांधे दुखणे, सुजणे, सकाळी उठताना त्रास होणे, सांधे आखडल्यासारखे वाटणे, सांधेदुखीसोबत ताप, थकवा जाणवणे, केस गळणे, तोंड कोरडे पडणे, डोळे कोरडे पडणे, ही सर्व संधिवाताची लक्षणं आहेत. अच्छा. तर ही लक्षणांना महत्त्व देणं खूप गरजेचं आहे की तुम्ही लॅबोरेटरी टेस्टला महत्त्व देण्यापेक्षा. पण मुळात संधिवात होतो कशामुळे? म्हणजे आता तुम्ही जे 2 प्रकार म्हणले त्यातला एक प्रकार मी समजू शकतो की वयोमानानुसार आपल्या अवयवांची झीज होत गेली आणि त्यामुळे संधिवात झाला. पण काही वेळा कमी वयाच्या तरुणांमध्ये, मुलांमध्ये सुद्धा संधिवात होतो किंवा तुम्ही जो म्हटलात की सुजेचा संधिवात होतो. तर मग त्याला एखादा मार लागलेला असला पाहिजे की याच्यामध्ये सुद्धा काही हेरिडिटी फॅक्टर्स असतात? नेमकं कारण काय असतं? मी प्रश्नाचं 2 भागात उत्तर देतो, का आणि कशामुळे. तर का होतं, तर सध्याच्या जगात आपण जे फास्ट फूड खातोय किंवा आपलं पोल्युशन आहे, जे आपण जेवण जेवतो, जे पूर्ण प्रोबेबली केमिकलनी भरलेलं आहे, ह्या काही गोष्टी कारणीभूत आहेत ज्याच्यामुळे संधिवाताचं प्रमाण दिवसेंदिवस हे वाढत आहे. अच्छा. तसेच तुम्ही जसं म्हटलं हेरिडिटरी हा भाग असू शकतो, पण असायलाच पाहिजे असं नाही. म्हणजे वैद्यकशास्त्रात 1+1 2 कधीही होत नाही. बरोबर. आमच्यात 1+1 अल्फा, 1+2 डेल्टा पण केस प्रत्येकाचं उत्तर वेगळं येऊ शकतं. वेगळं. बरोबर. तर का होतं याचं उत्तर आपल्या जीवनशैलीमध्ये दडलेलं आहे. त्या ज्या जीवनशैलीपासून आपण पुन्हा लांब जाऊ एकदा शकत नाही. मुद्दा येतो, आहार विहार इथंच येतो पुन्हा. म्हणजे तुम्ही काय खाता, ते कितपत सेंद्रिय आहे, त्यात किती रासायनिक खतांची मात्रा आहे, तुम्ही काय विचार करता, किती व्यायाम करता, या सगळ्या गोष्टींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. हे संधिवाताबद्दल पण खरं आहे. तितकंच खरं आहे. अच्छा. आता हे झालं का, आता कशामुळे होतं. तर जसं म्हटलं की जिजेचा संधिवात जीवनशैली, वयोमानानुसार येणारी झीज. सुजेचा संधिवात जो येतो हा एक रोगप्रतिकारक शक्तीचा आजार आहे. तर उत्तर थोडं क्लिष्ट आहे, पण मी सोप्या शब्दात सांगायचा प्रयत्न करतो. तर आपली रोगप्रतिकारक जी शक्ती असते त्याचं काम काय असतं, तर बाहेरून येणाऱ्या आजारांपासून आपल्या शरीराचं रक्षण करणं. ठीक आहे. पण जर ती रोगप्रतिकारक शक्ती जर आपल्या जीवावर उठली, जसं म्हणजे उदाहरणार्थ आपण पाळलेलं कुत्रं जर आपल्याला जर चावायला लागलं, तशी काही परिस्थिती या आजारामध्ये होते. त्यामुळं काय वाटायला लागतं आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला, की आपल्या शरीरामध्ये हानी चालली आणि ती रोगप्रतिकारक शक्ती आपल्या सांध्यांवर किंवा फुफ्फुसांवर किंवा किडनीवर हे हल्ला करायला लागते. अच्छा. त्यामुळे हे रोगप्रतिकारक शक्तीचे आजार असतात. आपण ऐकले इम्युनिटी कमी झाली, माझी रोगप्रतिकारक कमी झाली, याच्यात बरोबर उलट होतं, जास्ती होती आणि तीच आपल्या शरीराला बाधक असते. कोरोना काळामध्ये तर आपण सगळ्यांनी इम्युनिटी बुस्टर डोस घेतले, म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून खूप प्रयत्न केले. पण जर अति तिथं माती, मग ती कोणतीही गोष्ट असो, रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा शरीरातली वाढली तर ती सुद्धा पुन्हा शरीराला मारक ठरते. अरे बापरे. तर हे या याच्यातलं. किंवा अजून एक मी उदाहरण देतो, प्रोबॅबली तुम्ही हा बाहुबली नावाचा चित्रपट सगळ्यांनी बघितलाय. बाहुबलीमध्ये त्याचा जो मूळ नायक असतो बाहुबली नावाचा, त्याचं संरक्षण कटप्पा नावाचा त्याचा गार्डियन एंजल म्हणतो किंवा अंगरक्षक असतो. पिक्चरमध्ये काय होतं, तो त्याचा गार्डियन एंजल त्या बाहुबलीला मारायला उठतो. तसंच आपल्या शरीरात तो बाहुबली किंवा आपली जी इम्युनिटी आहे ती आपल्याला मारायला उठते. अच्छा. तर ह्यासारखं काही प्रकरण हे संधिवाताच्या आजारामध्ये किंवा सुजेच्या संधिवाताच्या आजारामध्ये सापडलं जातं. अरे बापरे. पण मला सांगा, हे संधिवात जे असतात हे एकदा झालेत, हे डिटेक्ट झाल्यानंतर आयुष्यभरासाठी काही पथ्य असतं का? खाण्यामधल्या काही सवयी बदलायला लागतात का? किंवा असंही म्हटलं जातात की विशिष्ट प्रकारचा आहार घेतल्यामुळे संधिवात होतो, यात कितपत तथ्य आहे? विशिष्ट प्रकारचा आहार घेतल्यामुळं संधिवात होतं असं कुठंही
वैज्ञानिक पुरावा तर सापडलेला नाही. बरं. बऱ्याच वेळा लोक जाताना प्रश्न येतात, सर काही पथ्य आहेत का? आम्ही ऐकलं वांगी बंद करा, बटाटा बंद करा, डाळी बंद करा. मग ती पथ्याची यादी एवढी मोठी होऊन जाते की पेशंट आजारानेपेक्षा कुपोषणाने जास्त मरायची अहो शक्यता. माझा तोच तर प्रॉब्लेम आहे. गाऊट झालाय म्हटलं की हे खायचं नाही, ते खायचं नाही, हे मग खायचं तरी काय? बरं, शाकाहारीमध्ये सुद्धा इतकं पथ्य आहे पथ्य आहे. की मग मला असा प्रश्न पडतो की शरीराला नेमकं द्यायचं काय आहारातनं? याच्यात सर्वात सोपं उत्तर म्हणजे सकस आहार, बॅलन्स डाएट. आजार का होतात? तुम्ही शरीरातला बॅलन्स तोडल्यावर. ज्या दिवशी तुम्ही बॅलन्स उदाहरण तुम्ही गाऊटचं म्हटलं, इथं तुम्ही म्हणतात की प्रोटीन रिच किंवा प्रथिनं जास्त असलेले खाऊ नये. तुम्ही पूर्ण प्रथिनं असलेल्या गोष्टी बंद केल्या, पण तुम्हाला हे लक्षात येत नाहीये की याच्या नादात तुम्ही शरीरात प्रथिनाची कमतरता आणताय. एक्झॅक्टली. प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन म्हणतात. मी आजार राहिला साईडला, तुम्ही कुपोषणानं पहिला मारायला लागला. तर ह्या गोष्टी बॅलन्स तोटला नाही, समतोल आहार पाहिजे. समतोल आहार पाहिजे. पण मग स्पेसिफिक असं काही पथ्य आहे का याच्यामध्ये की नाही हे खायचंच नाही असं? नाही, असं नाही. बऱ्याच वेळा काही लोकांना काही गोष्टींची ॲलर्जी असते. तो पर्टिक्युलर जर तुम्ही विशिष्ट आहार तेवढ्या गोष्टी लक्षात येते, बाबा ठीक आहे मला वांगे खाल्यानंतर माझा संधिवाताचा त्रास वाटतो, तो भाग बंद करा. सगळ्यांचंच ऐकून सगळं बंद करायला लागला तर मग उपासमारीनं मरायची वेळ येईल. खरं आहे, खरं आहे. डॉक्टर कुणाल पाटील सर, तुम्ही रुमॅटॉलॉजिस्ट आहात. आता जर एखाद्याला संधिवाताची लक्षणं जाणवत असतील, म्हणजे थोडक्यात त्याच्या दृष्टीनं सामान्य माणूस काय म्हणेल की माझी सांधेदुखी होती आहे किंवा माझा अमुक अमुक अवयव दुखतोय, तर अशावेळी त्या माणसानं एखाद्या अस्थिव्यंग तज्ज्ञाकडे जायचं असतं की तुमच्यासारख्या रुमॅटॉलॉजिस्टकडे यायचं असतं? पण आता पण हृदयाचे रोग झालं तर आपण हृदयरोग तज्ञाकडे जातो. हो. किडनीचा आजार झालं तर किडनी विकार तज्ञांना जातो. जर आपल्याला संधिवाताची जर लक्षणं असतील तर आपण संधिवात तज्ञाकडे गेलं पाहिजे. अस्थिविकार तज्ञांकडे केव्हा जातो की आपलं पाय मुरगळलाय, फ्रॅक्चर झालाय, ओके. आपल्याला काही लागलंय, अशा वेळी आपण अस्थिरोग तज्ञांकडे जातो. संधिवाताचं निदान करण्यासाठी किंवा पण म्हणजे संधिवाताचे उपचार ऑर्थोपॅडिक आणखीन रुमॅटॉलॉजी हात खूप फरक खूप फरक आहे म्हणजे. फरक म्हणजे तिथं तुटलं मोडलं तर ऑर्थोपॅडिककडे जायचं, आणि जर दुखणं असेल, जर सांध्यांमधले काही प्रॉब्लेम्स असतील तर ते रुमॅटॉलॉजिस्टकडे जायचं. बरं. पण मग तुम्ही तुमच्याकडं जो एखादा रुग्ण येतो, जो एखाद्या सांधेदुखीनं त्रस्त असतो, त्याचं पहिल्यांदा काय त्याची तपासणी करता? संधिवाताची लक्षण सगळ्यात महत्वाची लक्षणं असतात. ओके. जवळपास 99% पेशंटचं निदान रुग्णाच्या लक्षणांवरनं, रुग्णाच्या तपासणीवरनं केलं जातं. बरं. संधिवाताची लक्षणं प्लस तुमचे कुठल्या प्रकारचे सांधे दुखत आहेत. उदाहरणार्थ एक तरुण मुलगा आला जो म्हणतो माझी पाठ दुखते, सकाळी उठताना मला 2-2 तास लागतात, पाठ फुट आखडून दुखते, तर हा पाठीचा आमवात किंवा पाठीचं संधिवात म्हणतात. ह्याच्यामध्ये मग आम्ही त्याची गरज पडली तर MRI, ESR, CRP, HLA-B27 यासारख्या तपासणी त्याच्यात करून घेतल्या जातं आणि त्यावरून त्याचं निदान केलं जातं. संधिवात तज्ज्ञांकडे लवकर जाण्याचे फायदे नेमके कोणते? तर संधिवातामध्ये काय होतं, तर सुरुवातीला 2 ते 3 महिन्यांमध्ये सांध्याचा जो खुर्च्या असतो आणि सांधे याचे नुकसान व्हायला चालू होते. जर त्याचं निदान जर आपण लवकर केलं आणि त्याच्यावर उपचार योग्य प्रमाणात योग्य वेळी केले तर त्याचा खुर्च्या आणि जे सांधे ज्याचे नाश झालेला असतो ती नाश कमी होण्यास ही मदत होते. तसेच बऱ्याच वेळा ती पेशंट एक 100-200 वाहनाची लॅबोरेटरी लिस्ट घेऊन येतात. ती अननेसेसरी टेस्ट किंवा गरज नसलेल्या तपासण्या आपण तितक्याच लवकर अवॉइड करू शकतो आणि रुग्णाचं निदान हे लवकर करू शकतो. त्यामुळं जेवढ्या लवकर आपण संधिवात तज्ज्ञांकडे जाऊन जर आपल्याला ही लक्षणं असतील तर बाबा नेमका माझा संधिवाताचा आजार कोणता, मी कोणते उपचार घेतले पाहिजेत, जर नेहमीच्या उपचाराने जर फरक नाही पडला तर पुढचे कुठले उपचार आहेत का, नवीन उपचार पद्धती आहेत का, नवीन इंजेक्शन औषधं आहेत का, त्याचा सल्ला आणि त्याचा लाभ हा नक्की या रुग्णांनी घेतला पाहिजे. एक अत्यंत मूलभूत प्रश्न विचारतो. संधिवाताचा त्रास सुरू झाल्यानंतर अनेक जण मसाज करून घेतात, वेगळ्या पद्धतीची तेल लावून घेतात, चोळून घेतात, ते कितपत योग्य आहे? आणि त्याच्याबरोबरीने दुसरी गोष्ट की याच्यासाठी फिजिओथेरपी करण्याची गरज असते का? नक्की. फिजिओथेरपीचा संधिवाताच्या पेशंटमध्ये खूप चांगला रोल आहे. विशेषतः आमवाताचे पाठीचा आमवाताचे किंवा अँकिलायटिस स्पॉन्डिलायटिसचे जे पेशंट असतात, ओके, त्या फिजिओथेरपीने तुमचे मसल्स आणि स्नायू मजबूत करायला मदत होते. पण हे व्यायाम कधी केले पाहिजे? आपल्या सांध्याची सूज उतरल्यावर केले पाहिजेत. जर आपले सांधे सुजलेले असते त्यावेळी पेशंटला ट्रेडमिलवर पळायला सांगण्यात काही पॉईंट नाहीये. त्यामुळे व्यायाम करावा, कोणता करावा, कधी करावा याला देखील महत्व आहे आणि कोणाकडून करून घ्यावा. मसाज करताना म्हणजे आता फिजिओथेरपिस्ट हे एक प्रकारचे डॉक्टरच आहेत. त्यांच्याकडनं एक सायंटिफिक किंवा वैज्ञानिक पद्धतीने केलेले व्यायाम हे उपयुक्त ठरतात. मसाज केल्यानं जर गरजेपेक्षा जास्त मसाज केला तर ती सूज वाढू शकते. बरोबर. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांकडे किंवा तज्ज्ञ माणसांकडे नेहमीच रुग्णांनी गेलं पाहिजे. तुम्ही आता बोलताना स्पॉन्डिलायटिस हा शब्द वापरलात. मणक्याचे विकार. स्पॉन्डिलायटिसमुळे अनेकांना कंबरदुखी असते किंवा मानदुखी असते. खरं तर हा मज्जारज्जूशी निगडीत विषय आहे स्पॉन्डिलायटिस हा. मग स्पॉन्डिलायटिस आणखीन संधिवात यांच्यात काही संबंध आहे ना. म्हणजे आता म्हटल्याप्रमाणे झिजेचा संधिवात आणि सुजेचा संधिवात हेच प्रकार थोडं स्पॉन्डिलायटिसमध्ये येतं.
बर जे तुमचं सर्वायकल स्पॉन्डिलायटिस आहे किंवा मणकेचे मणकेचे हाडं झिजलेत, पाठीचे हाडं झिजलेत, हे जिजेच्या संधिवातामध्ये मोडतं. बर सुजेचा संधिवात म्हणजे ज्याला अँकलायझिंग स्पॉन्डिलायटिस म्हणतो, हा पण त्याच्यासाठी बहुतांश वेळा न्यूरोलॉजिस्टकडे लोक जातात. हे होऊ शकतं. कसं होतं, थोडं ओव्हरलॅप ब्रांच असल्यामुळे बऱ्याच वेळा न्यूरोलॉजिस्ट किंवा मेंदूविकार तज्ञांकडे जातात. पण न्यूरोलॉजिस्ट देखील जर त्यांना वाटलं की बाबा नाही हा त्यांचा विषय नाही आहे, तर ते योग्य प्रकारचे निदान करून हे पुन्हा एकदा संधिवात तज्ञांकडेच त्यांना हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात, कारण स्पॉन्डिलायटिसचा त्रास होणारी पण लोक वाढत चाललेली आहेत. वाटतं. आणि स्पॉन्डिलायटिस आणखीन संधिवात यांचा काही परस्पर संबंध असतो हेच अनेकांना माहीत नाही. माहित नाही. सो मला असं वाटतं की स्पॉन्डिलायटिसमुळे त्रस्त असलेल्या लोकांनी याचा विचार केला पाहिजे की केवळ मेंदूविकार तज्ज्ञांकडे न जाता आपण संधिवाताच्या दृष्टीनं या आपल्या दुखण्याकडे बघितलं पाहिजे. हे आजच्या या एपिसोडमधलं एक महत्त्वाचं आउटपुट आहे. पण मला सांगा, स्पॉन्डिलायटिसचा त्रास हा आयुष्यभरासाठी जडलेला असतो असं म्हणतात. संधिवाताशी निगडीत स्पॉन्डिलायटिस असेल तर तो बरा होऊ शकतो का? संधिवाताशी निगडीत जर स्पॉन्डिलायटिस असेल तर हा साधारणतः वयाच्या 40 कमी रुग्णांमध्ये दिसतो. बर हे आजार कमी जास्त होत असतात. 40 नंतर त्याचं प्रमाण थोडं हळूहळू कमी येऊ शकतं. पण 40च्या आधी जर हे आजार जडले आणि त्याच्यावर योग्य उपाय नाही झाला तर सांध्यांचं नुकसान व्हायची शक्यता असते. आणि जर मणक्याचं जर नुकसान झालं तर त्यात आपण काही फारसे ऑपरेशन्स पण नाही आहेत. त्यामुळं तरुण वयात जर सांध्यांचं किंवा मणक्याचं नुकसान झालं तर त्याचे पुढचं पूर्ण करिअर असो किंवा त्याची जी पर्सनल लाईफ असते पूर्णपणे याच्याप्रमाणे दुर्लक्षित किंवा अफेक्ट होऊ शकते. संधिवात या शब्दामध्ये वात आहे. तुम्ही सुरुवातीला त्याची फोड केली. आयुर्वेदिक दृष्टीनं आपण जर कुठल्याही आजाराकडे बघितलं तर ते म्हणतात की वात, कफ आणि पित्त या 3 गुणांनुसार त्याचं निदान आणि उपचार केले जातात. आयुर्वेदातील वात आणि संधिवातातील वात यात काही साम्य आहे किंवा फरक आहे? वात म्हणजे सूज म्हणजे आम्ही आमच्या भाषेमध्ये किंवा ॲलोपॅथिक भाषेत किंवा इंग्लिशमध्ये त्याला इन्फ्लामेशन म्हणतो. वात म्हणजे बऱ्याचदा गॅसेस अशा अर्थानं पण वापरतात. काही तो थोडा आयुर्वेदिक आणि तो याच्यात थोडा एक डिफरन्स आहे. ओके. की आमच्यासाठी वात म्हणजे शरीरात येणारी सूज, त्याच्यामुळे काही होऊ शकतो. तुम्हाला संधिवात होऊ शकतो किंवा क्रॅम्प म्हणजे पायात क्रॅम्प्स गॅस होऊ शकतात. हो. तर ही थोडी ओव्हरलॅपिंग टर्मिनॉलॉजी की ज्याच्यामध्ये थोडं डिस्टिंक्शन करणं खूप अवघड आहे. पण ही सूज जी आहे ती अवयवांना, सांध्यांना, त्याचं कारण काय असतं? आपली जीवनशैली. परत तिथे जाऊ आपण. जीवनशैली, प्रदूषण, हे वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरसेस, हे सर्व म्हणजे एका गोष्टीकडे आपण पिन पॉईंट नाही करू शकत. अरे बापरे. की बरी लोक म्हणतात नाही मी पथ्यविहार पडतो, मी रेग्युलर व्यायाम करतो, तर मला कसं काय झालं? तरी आपण ज्या जगात राहतो याच्यामध्ये पूर्ण प्रदूषण आहे किंवा केमिकलमुळं जी म्हणजे मला आता असं वाटतंय की आजार होणं हे एक नशिबाचा भाग असं म्हटलं जातं, पण आता ते नशीब सुद्धा आपल्या अवतीभोवतीच्या घटनांवरती तयार होत असतं. म्हणजे प्रदूषण किती आहे, आपण काय नेमका आहार घेतोय, ते जे अन्नधान्य खातोय त्याच्यामध्ये किती रासायनिक खतांची मात्रा वापरली आहे आपल्याला काहीच माहीत नसतं. आपण आपल्या एका विशिष्ट जीवनाच्या लढाईमध्ये गुंतलेलो असतो आणि आपल्याला कधी आजार येऊन चिकटला हे पण आपल्याला कळत नाही. आणि जेव्हा आजार होतो तेव्हा आपल्याला मग डॉक्टरांची आणि आपल्या स्वतःच्या शरीराची किंमत कळते. मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, संधिवात झालेल्या रुग्णांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांनी लाईफस्टाईलमध्ये कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, खबरदारी घेतली पाहिजे? आता संधिवात झालेला आहे तर त्यातून त्यांना पूर्ण मुक्तता मिळणार आहे की संधिवात घेऊन जगायचे, पण त्याच्यासाठी रिलीफ मिळण्यासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत? संधिवात रुग्णांना हा सल्ला देऊ इच्छितो की साधारणतः जगात 14% लोकांना हा संधिवात आहे. जी लोक डिसेबल्ड होतात किंवा ज्यांच्यात काय म्हणतात एक अपंगत्व येतं, त्यातले 50% लोक जवळपास हे आपले संधिवाताचे सापडतात. तर संधिवाताचे निदान आणि उपचार हे लवकर होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला ती लक्षणं जाणून योग्य डॉक्टर म्हणजे संधिवात तज्ज्ञांकडे जाणं गरजेचं आहे. रुमॅटॉलॉजिस्टकडे आपण आहात जसे मी आहे, तर या डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. संधिवाताची जी ॲलोपॅथिक उपचार पद्धती आहे लोकांना प्रचंड तिटकार आहे या गोष्टींचा की संधिवात म्हणजे ॲलोपॅथिक गोळ्या नको, त्यात फक्त तुम्ही पेन किलर देणार आणि तुम्ही आम्हाला स्टिरॉइड देणार. तर हा थोडा संभ्रम चुकीचा आहे. संधिवाताचे जे ॲलोपॅथिक उपचार आहेत त्यात 2 प्रकारचे औषधं येतात. एक म्हणजे तुमची दुखणं कमी करणारी औषधं ज्यामध्ये आपण पेन किलर, गरज पडली तर स्टिरॉइड, आणि दुसरं म्हणजे आजार कमी करणारी औषधं किंवा आजार थांबवणारी औषध, कारण हे दीर्घकाळ आजारामध्ये मोडतात. जसे डायबिटीज, ब्लड प्रेशर आहेत तसेच हे संधिवाताचे आजार आहेत. जर लोकांना म्हणणं आहे की ॲलोपॅथिक म्हणजे स्टिरॉइड, तर स्टिरॉइड बाबत काही गोष्टी मी इथं क्लिअर करू इच्छितो. स्टिरॉइड हे निसर्गतः प्रत्येकाच्या शरीरात हे तयार होत असतं, एक वेगळ्या प्रकारचं संप्रेरक आहे. स्टिरॉइड जर संधिवाताच्या पेशंटमध्ये दिले योग्य प्रमाणात, योग्य डॉक्टरकडून, योग्य वेळेसाठी, तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो. कारण त्यांना सूज पटकन कमी येते, लोकांचं दुखणं कमी होऊ शकतं. पण बऱ्याच वेळा काय होतं की रुग्णांना हे कळतं की बाबा नाही या गोळीने मला खूप चांगला फरक पडतोय, त्यामुळं
दिलेली 1 महिन्याची औषधं लोक 2 वर्ष 3 वर्ष स्वतः मेडिकलमधून आणून खाऊन राहतात. त्यानंतर जर काही प्रॉब्लेम झाले तर लोकांच्या काय लक्षात असतं की बाबा हे स्टिरॉइडमुळे झालं. पण ते त्यांच्या कधी लक्षात येत नाही की हे आपण डॉक्टरशी सल्ला न करता कंटिन्युअस विनाकारण घेतलं त्याच्यामुळे दुष्परिणाम झाले. शेवटी औषध आणि विष यामध्ये काही फारसा कमी फरक नाही आहे. औषध जर जास्त वापरलं तर ते विष होतं आणि विष जे कमी देखील प्रमाणात वापरलं त्याचा देखील औषध होतं. उदाहरणार्थ बोटॅलिन टॉक्सिन. येस येस. कितीतरी उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये विषाचा वापर औषध म्हणून करू शकतो. तर ह्या गोष्टीत फरक करणं गरजेचं आहे. जी संधिवात तज्ञांची शिखर संस्था आहे ज्याला अमेरिकन कॉलेज ऑफ रुमॅटॉलॉजी म्हणतो, जगभरातल्या संधिवात तज्ञांनी त्यांनी देखील संधिवात कधी वापरावे, स्टिरॉइड्स कधी वापरावेत, किती वेळासाठी वापरावेत आणि केव्हा वापरावेत याचं एक गाईडलाईन्स दिलेले आहेत. ओके. त्या गाईडलाईन्सला चिटकूनच आपण ती औषधाचा वापर करतो. ओके. स्टिरॉइड ही संधिवाताची ट्रीटमेंट मुळातच नाही. ही मी आता तेच विचारणार होतो की संधिवातावरती फक्त स्टेरॉइड्स दिले जातात का? आता ह्या झाला पेन रिलीफचा भाग किंवा तुमचं दुखणं कमी करायचा भाग. महत्वाची जी औषधं आहेत म्हटल्याप्रमाणे संधिवात हे दीर्घकाळ आजारामध्ये मोडतात. त्याला आजार थांबवणारी औषधं घेणं गरजेचं आहे. तर आजार थांबवणारी औषधं जर आपण घेतली तर यात महत्वाचा काय होतो, आजार थांबला जातो प्लस सांध्याचे जे वाकडे तिकडेपणा आहे तो होत नाही. संधिवातामध्ये दुखतं हा भाग एक ठीक आहे, तुम्ही उद्या पेन किलर खाल सहन कराल. संधिवात जर नियंत्रणात नाही आला तर सगळ्याचे सांधे वाकडे होतात. जर तुम्ही उपचार योग्य प्रमाणात, जर योग्य वेळेत किंवा योग्य प्रमाणात आणि योग्य उपचार जर सुरुवातीच्या 5 ते 10 वर्षात नाही घेतले आणि जर तुमचे सांधे वाकडे वाटले, साधारण तुमच्या प्राईम इयर्समध्ये म्हणतो की आपण 35-40 मध्ये जर कुठलीही स्त्री किंवा स्त्रीतली पुरुष जर सांधे वाकडे होऊन जर घरात बसला तर त्याचं पूर्ण पुढचं आयुष्य हे डिस्टर्ब होऊ शकतो. त्यामुळे या आजारांमुळे त्यांची ती जी सांधेचे जो वाकडेपणा आहे किंवा सांधेची झीज ती थांबवली जाते. बरेचसे आता नवीन औषधे आलेत की एक 10 वर्षापूर्वीची जी सिच्युएशन आणि आताची सिच्युएशन जमीन आसमानचा फरक आहे. ओके. यापूर्वीची जी औषधं होती खूप लिमिटेड प्रमाणात होती. जर त्या औषधांचा त्यांना रुग्णाला फरक नाही पडला तर पुढे त्याच्यासाठी काही औषध उपचार नव्हते. गेल्या 10 वर्षात संधिवाताच्या उपचारामध्ये प्रचंड प्रमाणात प्रगती झाली. जर आपल्याला जर या गोष्टी नाही फरक पडला, नवीन औषधं खूप आलेले आहेत, त्यांना खूप चांगल्या प्रमाणात फरक पडतो. त्याच्यामध्ये त्यांना आम्ही जैविक औषधं म्हणतो, ज्याला ॲडलुमॅब, इन्फ्लिक्झिमॅब किंवा टोपासिटिनिब ही सारखी नवीन जी नावं आहेत ही आलेली आहेत. ठीक आहे, थोडे खर्चिक आहेत पण रुग्णांना याचा नक्की फायदा होऊ शकतो. तरुण वयात जर तुम्हाला ही औषधं मिळाली आणि जर तुमची सांध्यांची होणारी झीज थांबली तर पुढच्या गोष्टी तुमचं पुढचं पूर्ण आयुष्य हे सुखरूप होऊ शकतं. म्हणजे आता 35व्या वर्षी जर तुम्हाला आजार झाला आहे तर माझं काम काय, हा दीर्घकाळ आजार आहे, तुम्हाला उपचार दीर्घकाळ घ्यावे लागणार. परिस्थितीनुसार ते उपचार कमी जास्त किंवा बंद होतात. पण ह्याच्यामध्ये तुमच्या सांध्यांमध्ये कुठला वाकडेपणा नाही आला पाहिजे. तुमचं वैवाहिक आयुष्य असो किंवा तुमचे सामाजिक आयुष्य असो किंवा तुमचे नोकरी कामधंदा असो हे तुम्हाला व्यवस्थित करता आलं पाहिजे. पुढची 3 वर्ष मी तुम्हाला चालतं फिरतं ठेवीन हे या उपचाराचं मेन ध्येय आहे. अच्छा. पण मी एक उपप्रश्न विचारतो की समजा गुडघेदुखीचा त्रास असेल आणि अशा वेळेला संधिवाताची औषधं घेतली पण तरीसुद्धा फारसा फरक पडला नाही आणि म्हणून नी रिप्लेसमेंट केली तर चालू शकतं का? नी रिप्लेसमेंट करण्याची गरज केव्हा पडते, जर आपले सांध्याचे जे झीज आहे ती पूर्णपणे झाली असेल बरोबर तर युजली नी रिप्लेसमेंटचा सल्ला दिला जातो. पण मग संधिवात आणि नी रिप्लेसमेंट यांचा संबंध जोडता येईल? हो, जोडता येतं. बऱ्याच नी रिप्लेसमेंट पुन्हा ऑर्थोपेडिक कडे होते. म्हणजे संधिवात तज्ञांचं काम काय की तुम्हाला नी रिप्लेसमेंटची गरज लागू नाही. अच्छा. म्हणजे ती जी झीज होऊ नये. अच्छा. तुम्ही जर झीज झाल्यानंतरच जर संधिवात तज्ञांकडे पोहोचला असेल तर मात्र तुम्हाला ती नी रिप्लेसमेंट किंवा कृत्रिम प्रत्यारोपण हे करावंच लागतं. मला वाटतं संधिवात हा शब्द अनेक घरांमध्ये उच्चारला जातो म्हणूनच आजचा आम्ही एपिसोड केला की संधिवाताची मुळात लक्षणं काय असतात हे मला विचारायचं होतं. पण डॉक्टर कुणाल पाटील सरांनी सांगितलं की संधिवात हा आजार नाही आहे तर संधिवात हे लक्षण आहे आणि संधिवाताचे 2 प्रकार आहेत, एक सुजेचा संधिवात आणि एक दुसरा जो आहे तो म्हणजे आपण म्हटला तो झिजेचा संधिवात. शरीराची झीज होणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपण वारंवार म्हणतो तसं आपण काय आहार घेतोय, आपण कोणत्या भागात राहतोय, तिथं प्रदूषण काय आहे, मग ते जलप्रदूषण असेल, हवा प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषण असेल, या सगळ्या प्रदूषणाचा आपल्या शरीरावरती कितपत परिणाम होतो आणि एकूणच आपली लाईफस्टाईल काय आहे या सगळ्यातून संधिवात हा आजार उद्भवतो. तो बरा होऊ शकतो, त्याच्यासाठी दीर्घकाळ औषधं घ्यावी लागतात. पण या आजारातून रिलीफ देणारं नवनवीन संशोधन सुरू आहे हे डॉक्टर कुणाल पाटील सरांनी आपल्याला सांगितलं आहे. मला असं वाटतं की हा आजार कधीच कोणाला होऊ नये, कोणताच आजार कधीच कोणाला होऊ नये. वारंवार आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये वेगवेगळ्या डॉक्टरांना बोलवतो. त्याचं कारण हेच असतं की एखादा आजार होऊ नये पण तो आजार उद्भवलाच तर गांगरून जाऊ नये, घाबरून जाऊ नये,
त्याच्यासाठी नेमकी आपल्याला कोणती ट्रीटमेंट मिळते किंवा कोणत्या आजाराची कोणती लक्षणं असतात याच्याबद्दल जर आपल्याला माहिती असेल तर निम्मा आजार तिथेच बरा होतो. सो आज डॉक्टर कुणाल पाटील सर आमच्या स्टुडिओमध्ये आले आणि संधिवात या प्रकाराबद्दल विस्तृतपणे बोलले, मार्गदर्शन केलं. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.